पाच तर लावले एवढं त्यानंतर आम्ही ठाण्याला स्वराज्य प्रतिष्ठानच्या इथे हंडी लावायला गेलो. आता आपला पथक श्री गणेश गोविंद पथक साताराची सलामी देत आहे स्वराज्य प्रतिष्ठानच्या इथे. आपले इथे 2 तर लागले, तिसरा तर उभा राहतोय. हातामध्ये गोळी नाही. थर पण उभा राहिलेला आहे. श्री गणेश थर लावतात. थांबा जरा, त्याला खाली घे. आपला श्रवण शोभल एक्का घेतोय. शोभल एक्कावाला पण उभा राहिलाय. त्याच्यावरती टॉपर गेलाय ट्रिपल एक्का आणि नंतरला आता जातोय डबल एक्काला. ट्रिपल एक्कावाला उठलेला आहे. डबल एक्कावाला पण उठतोय आणि टॉपर पण उठलेला आहे. आणि एक साताराची यशस्वी सलामी गोविंदा 7 लावले. आनंद बघा. सोमवारी शाळेत जायचं खाली उतर. 7 तर लावले. ट्रॉफी भेटलेली आहे. किती लावले आपण? तर आता आम्ही स्वराज्य प्रतिष्ठानच्या इथे 7 तर लावून आलेलो आहे. आणि हा ट्रिपल एक्कावाला आहे. हा डबल कुठे गेला? डबल एक्कावाला आहे आणि हा चौबल एक्कावाला आहे. आता आम्ही तर आता आम्ही सांगतो किती लावायची फक्त 1 2 3 4 5 वगैरे आहे. आणि हा चौबल एक्का घेणार आहे भाऊ. आणि लोक 9 तर लावत आहेत. हा झेंडा कोणाचा आहे? बसणार बस. तर लावतात हे लोक. ट्रिपल एक्कावाला उठलेला आहे. बॅलेन्सर पण उठला आहे. आणि 7 रनची सलामी.
तर आता आम्ही जेवायसाठी थांबलेलो आहे. संस्कृती हंडीच्या अगोदरच जेवून घेतो कारण की ते नंबर खूप जास्त होता. आणि आपल्यासोबत आहे अर्जुन. अर्जुन किती पाव खाल्लेस? 5 पाव खाल्लेले आहेत. आणि त्याचं नाव काय? विशाल ना. ध्यानी लोक दहीहंडीमध्ये थरांचा विश्वविक्रम करतात आणि हा पावांचा विश्वविक्रम करतो दरवर्षी. आता 10 पाव तर डाऊन आहेत. 22 पाव खाणार आहे तो. 10 पाव तर खाल्लेले आहेत. तू किती खाल्ले? 15 किती? एवढं तर खाल्लेलं आहे. काय बोलतोय? तो स्ट्रॉबेरीचा बादशाह आहे. हजाम हजाम. तर आता स्पेनची जे कॅसल टाईपमध्ये दहीहंडी लावत आहे त्यावर 7 प्रकारची सलामी देत आहेत. विनंती आहे, ढोल बंद करा, ढोल बंद करा. सगळ्यांनी शांत व्हायचंय. सगळ्यांनी शांत राहायचंय. पावसामुळे आता थंडी वाजायला लागली मला. वरती वेदांत 1 2 3 4 तर 5 तर लागलेले आहेत. आणि लोक बघू शकता तुम्ही, लोक बिना शिडीचे चढत आहेत. कसे चढत आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि पावसाचा वेग पण वाढलेला आहे. 1 2 3 4 5 6 तर उभं राहत आहे वरती. आणि लहान लहान पोरं चढत आहेत वरती. तुम्ही जर बघितलं तर परफेक्ट एकदम. कॅप्टन वेलकम फॉर गोविंदा फेस्टिवल. शिवशाहीवाले आता सेकंड चान्स करतात. फर्स्टमध्ये ते लोकांनी डाऊन केले आणि आता 4 तर लागलेले आहेत. आणि हा 5वा उभा राहिलेला आहे. आणि 5वावाला 44 उचलला. सॉरी 1 3 4 5 6वावाला 111 उचलतो. आणि आता 111 उभा राहते. वाला उभा राहिलेला आहे. 111 उभा राहतो. आणि अशा प्रकारे पण उभा राहिलेला आहे. 9 ट्राय करतात. 1 2 3 4 5 आणि हा भाऊ आपला 6व्या थरावरती 44 उचलतो. सावकाश 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 सावकाश. पडू नका सावकाश. उतरा. नाही सावकाश. सांभाळा. अष्टविनायक गोविंदा पथक दिल्ली ईगल्स हे लोक पण प्रो गोविंदामध्ये होते. पाऊस आणि हे लोक पण 9 थराचा फर्स्ट टाइम ट्राय करतात. 1 2 3 4 5 एकदम जोरात पाऊस स्टार्ट झाला. तर आता आपल्या पथकाने थर लावायला सुरुवात केलेली आहे. अरे यार आम्ही लावलेले पण आहेत सर. इथे वीर संभाजी ऐरोलीमध्ये थर लावलेले आहेत. खूप पाऊस पडतोय. मग 2 वाजल्यापासून खूप पाऊस पडतोय. 2 वाजल्यापासून आम्ही भिजतोय. आम्ही पहिला ठाण्याला 2 हंड्या लावल्या आणि आता इथे ऐरोलीमध्ये आलेलं आहे. कारण की त्या ठाण्याच्या संस्कृती थंडीमध्येच आम्ही 2 ते 7 वाजेपर्यंत 5 तास आमचे तिथेच वेस्ट गेले.
श्री गणेश सायन. कोणचा मोबाईल कुठले पण हा श्री गणेश गोविंद मतं सायन सायन. साईन हो साईन कोलीवाडा साईन कोलीवाडा नाही 1 2 3 4 5 6 7 रजिस्टर आम्ही देत आहे. तर आता आम्ही घनसोलीच्या इथे आलेलो आहे. आता 4थी हंडी घनसोलीच्या इथे लावत आहे. आता पटापट जाते. स्टील पाऊस तर पडतच आहे, पाऊस थांबतच नाही. तर आता आपण 7 तर लावत आहोत. आशीर्वादांना या भागाच्या कायापालट करण्याची संधी सुद्धा आपण या नेतृत्व गुणाला खऱ्या चीज या ठिकाणी होईल अशी आशा आहे. आणि निश्चित स्वरूपात टाळ्यांच्या गजर आपण अंतिम टप्प्यातला शेवटचा अभिनंदन श्री गणेश गोविंद पथकाचं अभिनंदन. टाळ्यांच्या गजरात या गोविंद पथकाचं आपण अभिनंदन करूया ज्यांनी या ठिकाणी 7 मालीमध्ये रचलेले आहेत. तर आता आम्ही 4 ठिकाणी स्तर लावले, 4 किंवा 5 ठिकाणी स्तर लावले. आमचं पूर्ण रूटच चुकला. जे आम्ही दहीहंडी लावणार होतो ना, कुठे कुठे लावायचे होते ना त्याच सुटला. कारण की पहिल्यांदा आम्ही ठाण्यामध्ये जाणार होतो आणि ठाण्यामध्ये पहिला मोठ्या मोठ्या हंडी लावणार होतो 7 थराच्या. पण ते प्रताप सरनाईकच्या इथे पूर्ण एकदम मॅनेजमेंट पण नल्ला होती एकदम. म्हणजे जे लोक 7-8 थर लावत होते ना त्यांना व्हॅल्यूच नाही. जे लोक 9 थर लावत होते त्यांना 3-3 चान्स देतात, 2-2 चान्स देतात. त्याच्यामुळे आमचं पूर्ण 2 वाजता आम्ही तिथे गेलेलो. त्या आम्हाला 7 वाजता येतं ते पण आम्हाला 7 थर लावायला भेटलेच नाही. कारण की 7 थरसाठी हार्नेस यूज केला जातो आणि 6 थरसाठी यूज नाही करायचं. म्हणून त्यामुळे आम्ही 6 थर तिथे लावले. गेल्या वर्षी 7 थर लावलेले 2 ठिकाणी आणि ते आम्ही उतरवले नव्हतो, पडलो होतो. यावर्षी 7 थर लावले, परफेक्ट लावले, ते पण उतरवले पण खूप जास्त. म्हणजे यावर्षी 7 थर 7-8 वेळा लावले असते किंवा 5 वेळा तर आरामातच लावले असते. पण पूर्ण त्या रूटच्या ह्याच्यामुळे पूर्ण सर्व काय हे झालेलं आहे. तर बघूया आता पुढच्या वर्षी काय होतंय. तर चला बाय.